सरकारने ग्रामीण विकास आणि कल्चरल विभाग यांनी हे अभियान सुरू केलेलं आहे। सरपंच या अभियानांतर्गत आपल्या गावाची माहिती त्यामध्ये द्यायची आहे। त्यामध्ये मूर्त आणि अमूर्त अशा दोन स्वरूपाचे आपले वारसे आहेत। म्हणजेच आपल्या गावात बऱ्याचशा अशा ह्या अभियानाची ज्यावेळेस सुरुवात घेऊन या गावामध्ये आपण चर्चा केली तर त्यावेळेस असं लक्षात आलं, सुरुवातीला सांगितलं आपल्याकडे असा काय वारसा आहे की आपण जपून ठेवा, पण त्याची ज्यावेळेस आपण माहिती घेत आलो तर आपल्या गावात 20 ते 22 प्रकारचे असे वारसे आहेत। हे वारसे आपण कायमस्वरूपी जतन करून ठेवले पाहिजे। यामध्ये सुरुवातीला आपल्याकडे काय आहे, भोसले कुटुंबाची जी काय आपली गडी आहे, या गडीमधून असणारे भुयार हे आपल्या गावातील ठराविक लोकांना माहिती आहे, परंतु हे सर्व गोष्टी सर्वांना माहीत व्हाव्यात यासाठी केंद्रीय वेबसाईट वरती आपल्याला ही माहिती अपलोड करायची होती। त्यासाठी 2 फोटो आपण त्यामधले घेणार आहोत आणि ती माहिती अपलोड करणार आहोत। त्यानंतर यामध्ये गावाच्या जुनं काही नाव होतं का याबाबत माहिती घेतली असता आपल्या गावाचं जुनं नाव पांढरेवाडी होतं असं काही व्यक्तींकडून आपल्याला समजलं। मग आता ते पांढरेवाडी का होतं, ते पांढरेवाडी कुठं होतं, ते नदीच्या साईडला कुठं तरी वसलेलं होतं, तिथून पुनर्जीवित होऊन इकडं आलंय अशी माहिती आपल्याकडे त्यातून मिळाली। त्यानंतर आपल्या गावाला आपल्या जुनं गाव बब्याचं भांबोरा नावाचं होतं अशी माहिती समजली। ही माहिती सुद्धा आपल्याला समजत असताना त्यामागचा इतिहास आपल्याला त्यामध्ये समजला। त्याचप्रमाणे आपलं गावची जे काही शिखर शिंगणापूर या ठिकाणी जी कावड जाती, त्या कावडीच्या ठिकाणी आपल्या गावातल्या काही पूर्वजांनी खांदा दिल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या गावासाठी विशेष मान आणि त्याचा पार आहे। ही गोष्ट सुद्धा बऱ्याचशा आपल्या लोकांना माहीत नाही, ती माहिती या निमित्ताने पुनर्जीवित झाली। त्याचप्रमाणे आपल्या गावामधील काही कलाकार असतील किंवा आपल्या गावामधील काही उदाहरणार्थ आपले काही आता हे कोरे कुटुंबियांची भेळची दुकानं असतील किंवा अगदीच तालुक्यात काही ठिकाणी पाहिलं तर आपली त्यांचं मटण प्रसिद्ध आहे। तर अशा ज्या काही गोष्टी प्रसिद्धीला आपल्याकडल्या आहेत त्या राहून गेल्या। त्यामध्ये आता आपल्याकडे ज्या जैनतुंबी संत होत्या ज्या की महाराष्ट्रासाठी भूषणच आहेत, की मुस्लिम समाजाच्या असताना सुद्धा त्या वारकरी संप्रदायाच्या मोठ्या संत आहेत, त्यांची माहिती सुद्धा आपल्या गावाचा त्यांचा जन्म झाला त्या अशा ज्या माहितीत अशा 22 प्रकारच्या माहिती आपण कलेक्ट केल्यात आणि या केंद्रीय वेबसाईटवर ओपन केल्यात। इथून पुढे जर आपल्याकडे पाहुणे आले तर एका क्लिकवर आपल्या गावाची संपूर्ण माहिती त्यामध्ये मिळू शकते। अशा प्रकारचं अभियानाचं काम आपलं सध्या चालू आहे। माझी सर्वांना विनंती आहे की आपल्याकडे जुने काही कलाकार असतील, आपल्याकडे जुन्या काही वस्तू असतील, आपल्या कुटुंबाचा काही इतिहास असेल तर अशा गोष्टी आपण देणं गरजेचं आहे। या अभियानाची सुरुवात म्हणजे की काही दिवसापूर्वी 2-3 वर्षापूर्वी एक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी घडली की आपल्याकडे वेरूळ अजिंठ्यामध्ये 2 दिवस एक व्यक्ती फिरत होती पाटील। 2 दिवस ती व्यक्ती फिरत होती आणि जाताना सहज एका पत्रकाराने ओळखलं तर ती व्यक्ती होती बिल क्लिंटन यांची पत्नी। तिला काय माहिती आपल्याकडे वेरूळ अजिंठा कसं आहे, तर तिने इंटरनेटच्या माध्यमातून त्याची माहिती घेतली, इथं आली। तर आपल्याकडे सुद्धा वारसे असे हे आपले वारसे आपल्या मुलांना किंवा आपल्या पुढच्या पिढीला कसे माहीत होणार आहे, तर त्यासाठी डिजिटल स्वरूपात ही वेबसाईटवर माहिती सगळी आपण अपलोड करतोय। यासाठी सर्वांनी सहकार्य करावं। अजून जरी काही माहिती असेल तर आपल्यापर्यंत द्यावी अशी मी विनंती करतो। त्यानंतर ग्रामपंचायत